नमस्कार मित्रांनो, मी सिद्धेश्वर मुंडे आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण त्रिकोण व त्रिकोणाचे गुणधर्म याविषयी माहिती पाहणार आहोत. त्रिकोण व त्रिकोणाचे गुणधर्म यामध्ये त्रिकोण म्हणजे 3 बाजू आणि 3 कोन असलेली एक बंदिस्त आकृती, त्याला 3 शिरोबिंदू व्हर्टेक्स असतात. त्रिकोणाच्या तिन्ही अंतर्गत कोनांची बेरीज नेहमी 180 अंश असते. आता त्रिकोणाची व्याख्या काय आहे, तर 3 बाजू आणि 3 कोन असलेल्या कोणत्याही बहुभुजाला त्रिकोण म्हणतात, जे की आकृती बंदिस्त असते. त्रिकोणातील 3 शिरोबिंदू व्हर्टेक्स असतात. त्रिकोणाच्या तिन्ही अंतर्गत कोनांची बेरीज ही 180 अंशच असते. त्रिकोणाच्या बाजू सरळ रेषांनी जोडलेल्या असतात. त्रिकोण भूमितीतील एक मूलभूत आकार आहे. त्रिकोण म्हणजे 3 कोन, 3 बाजू आणि 3 शिरोबिंदू असलेला बंद आकार. पी क्यू आणि आर हे 3 शिरोबिंदू असलेला त्रिकोण ट्रायंगल PQR म्हणून दर्शविला जातो. त्रिकोणाची सर्वात सामान्य उदाहरणे म्हणजे त्रिकोणाच्या आकाराचे साइनबोर्ड किंवा सँडविच. या पृष्ठावर आपण त्रिकोणाच्या आकाराबद्दल, त्रिकोणाची व्याख्या, त्रिकोणाचे भाग, त्रिकोणाचे प्रकार आणि त्रिकोणाचे गुणधर्म याबद्दल अधिक जाणून घेऊया. त्रिकोण म्हणजे काय आहे, तर त्रिकोण म्हणजे एक साधा बहुभुज ज्याच्या 3 बाजू आणि 3 अंतर्गत कोन असतात. हा भूमितीतील मूलभूत आकारापैकी एक आहे, ज्यामध्ये शिरोबिंदू एकमेकाशी जोडलेले असतात आणि ते छोटंसं ट्रायंगल काढून या चिन्हाने दर्शवले जातात. बाजू आणि कोनांच्या आधारे विविध प्रकारचे त्रिकोण वर्गीकृत केलेले आहेत. यामध्ये आपण त्यांचे जे विविध प्रकार आहेत ते जाणून घेणार आहोतच. या ठिकाणी तुमच्यासमोर एक त्रिकोणाची आकृती दिसत आहे. तुम्हाला बेसिक त्रिकोण म्हणजे काय आहे हे समजण्यासाठी ही आकृती आहे. या ठिकाणी अँगल 1, अँगल 2 आणि अँगल 3 हा वेगवेगळ्या रंगाने दाखवलेला आहे, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की हा जो त्रिकोण आहे यामध्ये 3 कोन हे अंतर्भूत आहेत. त्याचबरोबर त्रिकोण बनण्यासाठी साईड 1, साईड 2, साईड 3 ही सुद्धा आवश्यक आहे. या 3 साईड एकमेकींना जुळलेल्या आहेत आणि ही आकृती बंदिस्त झालेली आहे. म्हणजे त्रिकोण होण्यासाठी 3 कोन आणि 3 साईडची आवश्यकता असते, त्यातून त्रिकोण हा बनतो. त्याचबरोबर या ठिकाणी व्हर्टेक्स एक्स, व्हर्टेक्स 1, व्हर्टेक्स 2 आणि व्हर्टेक्स 3 हे दिलेले आहेत, ज्यावरून तुमच्या लक्षात येईल की यांचे शिरोबिंदू हे PQR आहेत आणि यांच्यापासून बंदिस्त अशी त्रिकोणाची आकृती तयार झालेली आहे. या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. त्रिकोणात विविध भाग असतात, ज्याला 3 कोन आणि 3 बाजू आणि 3 शिरोबिंदू असतात. खाली दिलेल्या त्रिकोणामध्ये, म्हणजे आपण जो वर बघितलेला त्रिकोण आहे, निरीक्षण करा, ज्यामध्ये त्रिकोणाच्या बाजू, शिरोबिंदू आणि अंतर्गत कोन दर्शविले आहेत. त्रिकोणाचे भाग, कोन, बाजू आणि शिरोबिंदू असलेला त्रिकोण. वर दिलेल्या त्रिकोणात 3 कोन आहेत, अँगल PQR, अँगल QRP आणि अँगल RPQ. 3 बाजू म्हणजे बाजू PQ, बाजू QR आणि बाजू RP. 3 शिरोबिंदू पॉईंट P, पॉईंट Q आणि पॉईंट R हे आहेत. त्रिकोणाचे गुणधर्म काय आहेत? सर्व भौमितिक आकारामध्ये बाजू आणि कोनाशी संबंधित वेगवेगळे गुणधर्म असतात, जे आपल्याला ते ओळखण्यास मदत करतात. त्रिकोणाचे महत्त्वाचे गुणधर्म खालील पद्धतीने आहेत. त्रिकोणाला 3 बाजू असतात, 3 शिरोबिंदू असतात आणि 3 अंतर्गत कोन असतात. त्रिकोणाच्या कोनांची बेरीज, गुणधर्मानुसार त्रिकोणाच्या 3 अंतर्गत कोनांची बेरीज नेहमीच 180 अंश असते. वरील त्रिकोणात PQR हा पहा, ज्यामध्ये कोन P, कोन Q आणि कोन R यांची एकत्रित बेरीज हे 180 अंश आहे. त्रिकोण असमानता प्रमेय सांगते की त्रिकोणाच्या दोन्ही बाजूंच्या लांबीची बेरीज तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त असते. पायथागोरसच्या प्रमेयानुसार काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग इतर 2 बाजूच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. म्हणजे कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. मोठ्या कोनाच्या विरुद्ध बाजू ही सर्वात लांब बाजू असते. त्रिकोणाच्या बाह्यकोन प्रमेयात असे म्हटले आहे की त्रिकोणाचा बाह्यकोन नेहमीच आतील विरुद्ध कोनाच्या बेरजे इतका असतो. ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान लांबीच्या असतात त्या त्रिकोणाला समभुज त्रिकोण असे म्हणतात. ट्रायंगल PQR मध्ये बाजू PQ आणि बाजू PR या दोन्ही बाजू लांबी समान आहे, म्हणून ट्रायंगल PQR हा समद्विभुज त्रिकोण आहे. सम म्हणजे समान, द्वि म्हणजे 2 व भुज म्हणजे बाजू. आणि ज्या त्रिकोणाच्या